Good morning. This is our next lecture on BSc first year. So the subject is differential calculus and trigonometry. In a previous lecture, we saw some problem on a Jacobian. Okay. आपण डेफिनेशन बघितली होती जॅकोबियन म्हणजे काय होतो. त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम बघितला त्याच्यावर आणि आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघत आहोत जॅकोबियन वर. ओके. सो गिवन इज दॅट द इफ u1 is equal to x2 into x3 divided by x1 and x2 is equal to x3 into x1 divided by x2 and u3 is equal to x1 into x3 divided by x3, then we have to prove that the Jacobian is equal to 4. Okay, so in a previous problem we saw how to find the Jacobian. Okay, so given first of all we write what is given in our problem. Okay, u1 u2 u3 is given. Okay, then we know that the definition of a Jacobian. Okay, Jacobian ची definition काय आहे की j equal to j of u1 u2 u3 is equal to del of u1 u2 u3 divided by del of x1 x2 x3. Okay, याचा मीनिंग काय आहे की partial differentiation of u1 u2 u3 with respect to x1 x2 x3. ओके, आपण याला कशा प्रकारे लिहितो तर आपण त्याला मॉडमध्ये लिहितो. ठीक आहे, मॉडमध्ये कशा प्रकारे लिहितो की पहा डिफरन्शिएट u1 विथ रिस्पेक्ट टू x1 x2 x3 फर्स्ट रो मध्ये. ठीक आहे, म्हणजे डिफरन्शिएट u1 विथ रिस्पेक्ट टू x1 विथ रिस्पेक्ट टू x2 विथ रिस्पेक्ट टू x3. ओके, हे पार्शियल डिफरन्शिएशन आहे. ओके, देन डिफरन्शिएशन u2 विथ रिस्पेक्ट टू काय x1 x2 x3. ओके, u2. ठीक आहे, आणि डिफरन्शिएशन ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन ऑफ u3 with respect to x1 x2 x3. Okay, then we in a previous lecture we saw how to find this derivative. Okay, how to solve this mod. Okay, then we particularly solve the every derivative separately, then put this derivative in equation 2 means on this model. म्हणजे आपण काय करतो की सर्वात पहिला आपण इथले सर्व डेरिव्हेटिव्ह मीन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेपरेटली फाइंड करतो आणि त्याच्यानंतर ते सर्व डेरिव्हेटिव्ह इथे पुट करतो. ठीक आहे, तर सेपरेटली आपण याची डेरिव्हेटिव्ह फाइंड करू डेल u बाय डेल x1 डेल u1 बाय डेल x2 अँड सो ऑन. सेपरेटली आपण यांचे सर्वांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करून डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करू ते u1 आहे. ठीक आहे, तर आपल्याला u1 ची व्हॅल्यू गिवनमध्ये दिली आहे u1. ठीक आहे, इथे u2 ची पण गिवन दिली आहे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय x1 x2 x3 आपण फाइंड करू. ठीक आहे, तर पहा तर सर्वात पहिली टर्म होती की डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ डेल u1 बाय डेल x1 मीन्स u1 विथ रिस्पेक्ट टू x1 आणि u1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ते आपण लिहून घेतली की x2 इंटू x3 डिवायडेड बाय x1. ओके, तर इथे पहा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x1 आहे, तर डेरिव्हेटिव्ह ओनली अप्लाय ऑन x1 आणि बाकी काय होणार ते कॉन्स्टंट होणार मीन्स आपण ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू शकतो. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिल्यानंतर x1 ची 1 बाय x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x1 काय होणार मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होतो -1 बाय एक्स स्क्वेअर. तेच आपण इथे लिहून घेतलं, फक्त इथे x1 आहे. ठीक आहे, पण आपण डेरिव्हेटिव्ह पण एक्स विथ रिस्पेक्ट टू x1 काढत आहोत तर काय होणार याची डेरिव्हेटिव्ह बाकी टर्मचं कॉन्स्टंट ते आपण ॲज इट लिहून घेऊ आणि याची डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्सची डेरिव्हेटिव्ह -1 बाय एक्स स्क्वेअर आपण लिहून घेतली. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारे टर्म मिळाली आपल्याला. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u1 विथ रिस्पेक्ट टू u2 मीन्स u1 ची व्हॅल्यू आपण लिहून घेतली आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x2 आपण काढत आहोत, तर x2 मीन्स ही डेरिव्हेटिव्ह ओनली अप्लाय ऑन ओके x2 वर अप्लाय होणार. बाकी टर्म आपण कॉन्स्टंट घेऊ किंवा आपण आउटसाइड ऑफ दिस डेरिव्हेटिव्ह घेऊ आणि दिस डेरिव्हेटिव्ह अप्लाय ऑन ओनली x2. ठीक आहे, तर x2 ची डेरिव्हेटिव्ह काय होणार विथ रिस्पेक्ट टू x2 1 होणार. ठीक आहे, आणि रिमेनिंग काय होणार x3 बाय x1. सिमिलरली आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ u1 विथ रिस्पेक्ट टू x3 आपण काढू. ठीक आहे, आणि u1 ची व्हॅल्यू आपण इथे पुट केली आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u1 डेरिव्हेटिव्ह ऑफ डेल बाय डेल x3 मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ u1 विथ रिस्पेक्ट टू x3 आपण फाइंड करू. तर x3 आपण फाइंड करतो विथ रिस्पेक्ट टू x3, तर डेरिव्हेटिव्ह ओनली अप्लाय ऑन x3 टर्म. ओके, बाकी आपण कॉमन घेऊ आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x3 विथ रिस्पेक्ट टू x3 काय होणार 1 होणार. ठीक आहे, आणि रिमेनिंग टर्म x2 बाय डिवायडेड बाय x1 आपण लिहून घेतलं. सिमिलरली आपण u2 साठी फाइंड करू. ठीक आहे, म्हणजे आपण आता काय केलं ह्या 3 टर्म आपण या फर्स्ट रो आपण फाइंड केलं, त्याच्यानंतर सेकंड रो आपण फाइंड करू. सिमिलरली आपण फाइंड करू. ठीक आहे,
तर पहा की डेरिव्हेटिव्ह ऑफ u2 विथ रिस्पेक्ट टू x1, u2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे गिवन दिलेली आहे x3 इंटू x1 डिवायडेड बाय x2, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू x1 मीन्स x1 वर ही डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 विथ रिस्पेक्ट टू x1 काय होणार की 1 होणार आणि रिमेनिंग टर्म काय होणार x3 बाय x2 आपण लिहून घेतलं, ठीक आहे. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ u2 विथ रिस्पेक्ट टू x2 मीन्स u2 ची व्हॅल्यू पुट केली आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू x2, तर x2 विथ रिस्पेक्ट टू x2 करता होता हे डेरिव्हेटिव्ह ओनली अप्लाय ऑन x2, ठीक आहे. तर आपण आताच बघितलं प्रिव्हियस डेरिव्हेटिव्हमध्ये की डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स काय होतो विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. तर इथे पण सेम फॉर्म्युला आपण यूज करू, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय x2, ठीक आहे. हे तर कॉन्स्टंट झाले, आपण विथ रिस्पेक्ट टू x2 करत आहोत, तर हे आपण आउटसाइड ऑफ याच्या आउटसाईडला आपण लिहून घेऊ आणि डेरिव्हेटिव्ह ओनली अप्लाय ऑन 1 बाय एक्स स्क्वेअर 1 बाय x2, ठीक आहे. 1 बाय x2 ची डेरिव्हेटिव्ह काय होतं मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर, तर मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर आपण लिहून घेतला आणि बाकी टर्म ॲज इट इज आपण लिहून घेतले. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u2 विथ रिस्पेक्ट टू x3 मीन्स u2 ची व्हॅल्यू लिहून घेतली आणि विथ रिस्पेक्ट टू x3 आपण केलं तर हे ओनली अप्लाय ऑन x3 वर होणार, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह अप्लाय ऑन ओनली x3, बाकी टर्म कॉन्स्टंट होऊन जाणार, ठीक आहे. तर x3 ची डेरिव्हेटिव्ह काय होणार विथ रिस्पेक्ट टू x3 1 होऊन जाणार आणि रिमेनिंग टर्म काय होणार x1 डिवायडेड बाय x2, आपण ते लिहून घेतले. सिमिलरली आपण तर आता सेकंड रो आपण फाइंड केलं, ठीक आहे. मीन्स सेकंड रो काय होतं आपला सेकंड रो हे होतं ते फाइंड केलं. आता x3 चे आपण विथ रिस्पेक्ट टू x1 x2 x3 पार्शियल डेरिव्हेटिव्ह पाहू, ठीक आहे. तर ते काय आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ x3 विथ रिस्पेक्ट टू x1, सर्वात पहिले x1 फाइंड करू, ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू x1 तर x3 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे गिवन दिलेली आहे x1 डॉट x2 डिवायडेड बाय x3, ओके. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू x1 करतो तर x1 आपण ते डेरिव्हेटिव्ह अप्लाय कोणावर होणार x1 वर होणार, बाकी काय कॉन्स्टंट होऊन जाणार. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 विथ रिस्पेक्ट टू x1 काय होणार 1 होणार, ठीक आहे. आणि बाकी टर्म आपण ॲज इट इज लिहून घेतलं मीन्स 1 इंटू x2 बाय x3 मीन्स x2 बाय x3 रिमेनिंग राहणार, ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u3 विथ रिस्पेक्ट टू काय आहे x2 आहे मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू x2, तर ही डेरिव्हेटिव्ह अप्लाय कोणा होणार पार्शियल डेरिव्हेटिव्ह फक्त u2 वर, ठीक आहे. सॉरी x2 वर, बाकी टर्म कॉन्स्टंट होऊन जाणार. मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ x2 विथ रिस्पेक्ट टू x2 काय होणार 1 होणार, ठीक आहे. इथे 1 आला, रिमेनिंग काय होणार x1 बाय x3. आणि सिमिलरली आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ u3 विथ रिस्पेक्ट टू x3 काढणार, u3 ची व्हॅल्यू पुट केली आणि ही डेरिव्हेटिव्ह अप्लाय कोणावर होणार x3 वर होणार, ठीक आहे. तर इथे 1 बाय एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, ठीक आहे. 1 बाय एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, तर 1 बाय एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होतं मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. तर आपण सिमिलरली फॉर्म्युला काय 1 बाय x3 आहे आणि विथ रिस्पेक्ट टू x3 आहे, तर इथे काय होणार याची डेरिव्हेटिव्ह काय निघणार x3 ची मायनस 1 बाय x3 स्क्वेअर मायनस 1 बाय x3 स्क्वेअर आणि बाकी हे आपण लिहून घेतलं, ठीक आहे. आणि हे बाकी आपण सर्व हे तिन्ही रो आपण फाइंड केले, ठीक आहे. हे तिन्ही रो आपण फाइंड केले. आता याची सेपरेटली आपण फाइंड केले, ठीक आहे. सेपरेटली पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण याची फाइंड केली, ते व्हॅल्यू आपण यांच्या जागेवर आपण पुट करू, ठीक आहे. अशा प्रकारे आपण ते पुट केली. मीन्स फर्स्ट व्हॅल्यू आपण हे फाइंड केली होती, सेकंड हे फाइंड केली, थर्ड हे फाइंड केली, ते आपण फर्स्ट रोमध्ये लिहून घेतली. सेकंड रोच्या व्हॅल्यू आणि थर्ड रोच्या व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या, ओके. तर आपण डिटर्मिनंट कसं काढतो आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. मीन्स आपण मॉड कसं सॉल्व्ह करतो, ठीक आहे. तर फर्स्ट रो आपण जेव्हा कॉमन घेतो, ठीक आहे. फर्स्ट रो आपण सिलेक्ट केली, ठीक आहे. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सिलेक्ट केली तर काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोन नंबरचा काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आणि मल्टिप्लाय ही टर्म होणार, ठीक आहे. तर ही टर्म आपण लिहून घेतली आणि फर्स्ट रो सिलेक्ट केल्यानंतर काय सर्वात पहिले काय करतो ही टर्म आपण लिहून घेतलो, ठीक आहे. ही टर्म आपण लिहून घेतो आणि मल्टिप्लिकेशन कशा कोणत्या टर्मचा करतो या दोन टर्मचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, ठीक आहे. तर ही टर्म लिहून घेतली आणि हे टर्म इंटू ही टर्म, ओके, हे लिहून घेतली आणि त्याच्यानंतर मायनस ही टर्म इंटू ही टर्म आपण लिहून घेतली, ठीक आहे. मायनसचं साईन, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण सेकंड रो आपण सिलेक्ट करतो तेव्हा काय होतो की साईन आपण मायनस देतो, ठीक आहे. आणि जेव्हा सेकंड रो सिलेक्ट करतो सेकंड कॉलम सिलेक्ट करतो, ठीक आहे. सेकंड जेव्हा कॉलम सिलेक्ट करतो तेव्हा काय की मायनस साईन येते, ठीक आहे. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणत्या दोन टर्मचा ही टर्म आणि ही टर्म, कारण की हे आपण कॉन्स्टंट घेतली, ठीक आहे. हे आपण कॉन्स्टंट घेतली, हे जेव्हा टर्म आपण कॉन्स्टंट घेतली मल्टिप्लिकेशन या टर्मचा, ठीक आहे, आणि या दोन टर्मचा होणार, ठीक आहे. तर पहा आपण ते मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहून घेतलं. हे बघा मायनस साईन आला जेव्हा सेकंड कॉलम आपण सिलेक्ट करतो सर्व पहिला मायनस साईन देतो. x3 बाय x3 आपण
x3 बाय x1 हे लिहून घेतलं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन x3 बाय x1 आपण लिहून घेतलं आणि या दोन टर्मचं काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. पहा की इथे आपण क्रॉस मायनस साईन देऊन x3 बाय x3 लिहिलं आणि त्या दोन टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. सिमिलरली आपण थर्ड कॉलम जेव्हा कॉलम कॉन्स्टंट घेतो, ठीक आहे, थर्ड कॉलम जेव्हा कॉन्स्टंट घेतो तेव्हा ही टर्म लिहितो आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोन टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ते आपण लिहून घेतलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना सॉल्व करतो, ठीक आहे. तर इथे पहा जेव्हा आपण सॉल्व करतो तर ह्या दोन टर्मचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मीन्स या दोन टर्मचा, तर याला आपण x3 कॅन्सल होऊ शकते, ठीक आहे. इथे x2 स्क्वेअर आणि इथे x2 आहे, ठीक आहे, मीन्स हा डिनोमिनेटरमध्ये आणि हा न्यूमरेटरमध्ये आहे. तर हा x2 कॅन्सल होऊन जाणार या स्क्वेअरसोबत. इथे काय उरणार x2 उरणार. इथे काय उरणार x1 आणि x1 रिमेनिंग उरत आहे आणि x1 इंटू x1 का x1 स्क्वेअर होऊन जाणार. हा मायनस प्लस होऊन जाणार आणि इथे एक x2 रिमेनिंग राहणार, ठीक आहे. ते आपण लिहून घेतलं आणि इथे काय होणार इथे x1 काय होणार x1चा स्क्वेअर होऊन जाणार आणि डिनोमिनेटरमध्ये x2 इंटू x3 रिमेनिंग राहणार, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आपण सॉल्व केलेलं आहे. पहा फर्स्ट टर्म आपण सॉल्व केली, x1 स्क्वेअर होऊन जाणार x2 डॉट x3 आणि नेक्स्ट टर्म होती ते आपण लिहून घेतली. ओके, तर फर्स्ट रॅकेट आपण सॉल्व केलं. सेकंड रॅकेटमध्ये काय होतं पहा, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होतो, ठीक आहे. x3 आणि x3 स्क्वेअर आहे इथे, म्हणजे इथे एक x3 रिमेनिंग राहणार, x2 कॉमन कॅन्सल होऊन जाणार. तर पहा रिमेनिंग काय होणार x1 रिमेनिंग उरणार, ठीक आहे. x2 आणि x2 तर कॅन्सल झाला, इथला x3 पण कॅन्सल झाला, रिमेनिंग काय होणार x1 उरणार आणि मायनस साईन आहे मायनस साईन आणि इथे एक x3 रिमेनिंग राहणार होता ते आपण लिहून घेतलं. इथे पहा इथे x2 कॅन्सल होऊन जाणार, x1 बाय x3 रिमेनिंग आपण लिहून घेतलं आणि थर्ड रॅकेटमध्ये काय होणार x3 कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. रिमेनिंग x1 बाय x2 आणि इथे x3 कॅन्सल आणि x2 आहे आणि इथला एक x2 कारण की इथे स्क्वेअर आहे, ठीक आहे. म्हणजे इथे एक x2 रिमेनिंग राहणार, म्हणजे इथे रिमेनिंग काय राहणार हा मायनस प्लस आणि x1 बाय x2 रिमेनिंग राहणार, ठीक आहे. तर आपण याला सॉल्व करू, ठीक आहे. हे दोन व्हॅल्यू सेम आहेत आणि यांचं साईन अपोजिट आहे, तर त्यामुळे हे 0 होऊन जाणार, ठीक आहे. हे दोन व्हॅल्यू सेम आहेत पण यांचं साईन सेम आहे, मीन्स यांचे ॲडिशन होणार, मीन्स -2 होणार. -2 x1 बाय x3, ठीक आहे. -2 x1 बाय x3. इथे ह्या दोन व्हॅल्यू सेम आहेत आणि याचं पण ॲडिशन होणार कारण इथे प्लस आहे, ठीक आहे. तर याचे ॲडिशन काय होणार ट्वाईस x1 बाय x2, ठीक आहे. तर इथे पहा ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. x3 ही न्यूमरेटरमध्ये आहे, डिनोमिनेटर हे पण कॅन्सल होऊन जाणार. रिमेनिंग काय होणार -2 इंटू मायनस काय होणार प्लस होऊन जाणार आणि इथे +2 रिमेनिंग राहणार. इथे पण पहा x2 कॅन्सल, x1 कॅन्सल, रिमेनिंग काय होणार रिमेनिंग 2 उरणार. मीन्स इथे +2 रिमेनिंग, इथे +2 रिमेनिंग, इथे +0 रिमेनिंग, मीन्स 0 + 2 काय होणार 2 काय होणार 4 होणार ना. आपल्याला प्रूव्ह काय करायचा होता जॅकोबियन ऑफ u1 u2 u3 = 4. तर आपण ते प्रूव्ह केला की जॅकोबियन ऑफ u1 u2 u3 = 4. ओके, आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. इझी प्रॉब्लेम आहे, थोडं लेंदी आहे. तर अशा प्रकारे आपण 2 प्रॉब्लेम घेतले आणि थर्ड प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व करून दिला आहे आणि तुम्हाला हे सेल्फ स्टडी करायचे. ओके.